वार्तांकन रोखठोक बातमी। सोलापूर तुळजापूर महामार्गालगत तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी हद्दीत नव्याने MIDCला मान्यता मिळाली, परंतु गेल्या 6 महिन्यांपासून MIDCचं काम रखडलंय। शेतकऱ्यांनी भूसंपादनास विरोध सुरू केलाय। आतापर्यंत केवळ 57 हेक्टर जमिनीची मोजणी झाली आहे, त्यामुळे उद्योजकांनी या MIDCकडे पाठ फिरवली आहे। धाराशिव जिल्ह्यातील औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी व येथील युवक युवतींना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने आमदार राणा जगजित सिंह पाटील यांनी तामलवाडी इथं MIDC स्थापन करण्याची मागणी केली होती। सोलापूर तुळजापूर महामार्गावरील कटारी स्पिनिंग मिलच्या पाठीमागे MIDC साठी जागा मंजूर झाली आहे। सुमारे 146 हेक्टर जमिनीवर ही MIDC उभारण्याचं काम सुरू झालंय, परंतु गेल्या 6 महिन्यांपासून MIDCचं काम रखडलंय। येथील शेतकऱ्यांनी आता भूसंपादनाला विरोध सुरू केलाय। शेतकऱ्यांच्या जमिनीची मोजणी देखील होऊ दिली नाहीये। दुसरीकडे ज्यांनी जमिनी दिली आहेत अशा 57 हेक्टर जमिनीची मोजणी करण्यात आली आहे। MIDC साठी किमान 100 हेक्टर जमिनीची आवश्यकता आहे, त्यातील 57 हेक्टर जमीन मिळाली असून अजून 43 हेक्टर जमिनीची गरज आहे। शेतकऱ्यांच्या विरोधामुळे भूसंपादनास अडथळा येतो आहे। उद्योजकांनी या MIDC जागा घ्यावी यासाठी एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्टसाठी अर्ज मागवण्यात आले, परंतु 6 महिन्यात त्यासाठी एकही अर्ज आलेला नाहीये। दुसरीकडे धाराशिव जिल्ह्यातील वाशी व नळदुर्ग MIDCचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।